ओके. हं. आज आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केट इन्फॉर्मेशन या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर कृषी क्षेत्रामधल्या विपणनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा. आपण यापूर्वी बघितलंय की कृषी क्षेत्रामधलं जे मार्केटिंग आहे किंवा विपणन ज्याला आपण म्हणतो, कृषी माल विपणन, हे औद्योगिक क्षेत्रामधल्या उत्पादनांच्या विपणनापेक्षा खूप वेगळं आहे. औद्योगिक क्षेत्रामधल्या वस्तूंचं विपणन किंवा मार्केटिंग करणं तुलनेनं सोपं आहे. सोपं अशासाठी की महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या औद्योगिक क्षेत्रामधल्या उत्पादनाचं स्वरूप, टिकाऊ उत्पादनं, की ज्यामुळं ते उत्पादन साठवून ठेवता येतं आणि त्यावर दीर्घकाळ ते साठवून ठेवता येतं आणि जेव्हा योग्य स्वरूपाची किंमत उपलब्ध होईल तेव्हा पुन्हा ते उपलब्ध करून घेता येतं. ओके. किंवा ते पुन्हा ते विकायला मार्केटमध्ये आणता येतं. ओके. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधलं विपणन तुलनेनं सोपं राहतं. याउलट कृषी क्षेत्राच्या बाबतीत मात्र कृषी क्षेत्रामधली जी उत्पादनं आहेत किंवा कृषी माल ज्याला आपण म्हणतो, यामध्ये भाजीपाला, फळं, दुग्ध पदार्थ किंवा दूध, बरोबर ना? हे कृषी आणि कृषी आधारित उद्योगधंद्यांची जी उत्पादनं आहेत, ही सगळी उत्पादनं तुलनेनं नाशिवंत आहेत. त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो खूप कमी आहे आणि या कमी लाईफ स्पॅनमध्ये ही उत्पादित झाल्यानंतर ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजेत आणि ग्राहकांकडून ती उपभोगली गेली पाहिजेत. ओके. त्यामुळे त्याच्या स्टोरेजला किंवा साठवणुकीला खूप मर्यादा आहेत. ओके. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चर मार्केटिंगच्या बाबतीत किंवा कृषी विपणन हे अधिक चॅलेंजिंग बनतं, अधिक आव्हानात्मक बनतं औद्योगिक क्षेत्रामधल्या किंवा सेवा क्षेत्रामधल्या मार्केटिंगपेक्षा. आपण पाहतो की औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामधल्या मार्केटिंगमध्ये आजकाल आपण बघतो की जाहिरात ह्या एका कॉम्पोनंटवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला जातो, की या घटकावर खूप भर दिला जातो. अर्थात जाहिरात हा घटक महत्वाचा आहेच, बरोबर ना? जाहिरात हा घटक खूप महत्वाचा आहे. ओके. परंतु असं जरी असलं तरी इतर गोष्टींच्या तुलनेत जास्त महत्व जाहिरातीला दिलं जातं औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामधल्या विपणनामध्ये. म्हणजे ती वस्तू आणि सेवा उत्पादित केल्यापासून ते ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचेपर्यंत त्या सगळ्याच टप्प्यांच्या बाबतीत विचार केला तर जाहिरात हा सर्वाधिक महत्वाचा कॉम्पोनंट मानला जातो आणि लोकांना जाहिरातीच्या माध्यमातून परस्यू करून लोकांना पटवून देऊन किंवा त्यांच्या मनामध्ये गरजा निर्माण करून नव्यानं त्याचं मार्केटिंग केलं जातं किंवा त्या वस्तू ग्राहकांना विकल्या जातात. ओके. म्हणजे अनेक वेळेला आपण हा अनुभव ग्राहक म्हणून सुद्धा घेतो की आपल्यासमोर वस्तू उपलब्ध, आपल्यासमोर गरजा नसतात, अनेक वेळेला आपल्याला गरजा नसतात, पण आपण जाहिराती बघितल्यानंतर आपल्याला ती गरज आहे असं वाटायला लागतं आणि मग आपण त्या वस्तू खरेदी करतो. ओके. असं अनेक वेळेला आपल्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत हे घडतं. ओके. हे जाहिरातीचं कौशल्य किंवा जाहिरातीचं यश आहे असं म्हणता येईल आणि त्यामुळे जाहिरात या कॉम्पोनंटला या क्षेत्रांमधल्या विपणनामध्ये खूप महत्व दिलं जातं. त्या तुलनेत आपण बघतो की कृषी क्षेत्रामधलं विपणन जे आहे त्या कृषी क्षेत्रामधल्या विपणनाच्या बाबतीत फारसं महत्व ॲग्रिकल्चर मार्केटिंगला फारसं महत्व किंवा जाहिरातीला फारसं महत्व दिलं जात नाही. जाहिरातीला महत्व न देण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय, तर जाहिरात करून ज्यावेळेला केली जाते त्यावेळेला जाहिरात केल्यानंतर अनेक वेळेला जाहिरातीचं स्वरूप जे अग्रेसिव्ह जाहिरात ज्या असतात त्या जाहिरातीमधून लोकांच्या मनामध्ये गरजा नव्याने निर्माण होतात आणि त्यातून मागणी वाढते, बरोबर ना? कृषी मालाच्या बाबतीत हे प्रत्येक वेळेला शक्य होत नाही, कारण कृषी मालाचं सगळ्यात महत्वाचं फीचर म्हणजे किंवा वैशिष्ट्य म्हणजे सीझनल किंवा सिझनॅलिटी, बरोबर ना? हंगामीपणा. कृषी माल विशिष्ट हंगामामध्ये उपलब्ध असतो, बरोबर. वर्षभर उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक कृषी मालाच्या बाबतीत काही ठराविक प्रकारचा कृषी माल आपण बघतो भाजीपाल्यांसारखा किंवा अलीकडं वेगळ्या माध्यमातून टेक्नॉलॉजी वापरून वर्षभर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो, परंतु सर्वसामान्य कृषी माल हा वर्षभर उपलब्ध होईलच अशी याची शाश्वती नसते आणि त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून खर्च करून तेवढा खर्च हे करण्यास तेवढ्या त्या वाढत्या खर्चाचा भार किमतीवर जो पडेल तो भार ग्राहक पेलेल याची शाश्वती देता येत नाही. हा एक भाग. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कृषी मालाच्या बाबतीत कृषी मालाचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपावरून कृषी मालाच्या उत्पादनाच्या बाबतीत बऱ्यापैकी किंबहुना बहुतांश करून
पूर्ण स्पर्धेची, परफेक्ट कॉम्पिटिशनची परिस्थिती निर्माण होते. ओके. आणि आपल्याला माहिती आहे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये किंवा पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादक हे नेहमी एकसारखे किंवा एकजिन्सी वस्तू विकत असतात आणि त्यांना जाहिरात खर्च किंवा किंमत भेद करण्यासाठी ती मार्केट बाजारपेठेची स्थिती पूरक नसते. बरं ना. यापूर्वी आपण परफेक्ट कॉम्पिटिशन किंवा पूर्ण स्पर्धा हा बाजारपेठेचा प्रकार आपण यापूर्वी पाहिलेला आहे. बरोबर आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये काय सिच्युएशन असते, तर सर्वजण एकजिन्सी वस्तू विकत असतात आणि एकजिन्सी वस्तू विकत असल्यामुळे त्यांना एकमेकाला किंमत स्पर्धा पण करता येत नाही, फारशी वेगळी किंमत पण त्या करू शकत नाहीत आणि दुसरं म्हणजे वस्तुभेद पण करू शकत नाहीत. मक्तेदारयुक्त स्पर्धेतल्या बाजारपेठेसारखा वस्तुभेद पण त्यांना करता येत नाही आणि किंमत सुद्धा वेगळी आकारत नाही, त्यामुळे किंमत स्पर्धा पण करता येत नाही. आणि कृषी मालाची बाजारपेठ जी आहे ती बऱ्याच अंशी या पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी असते. कृषी मालाच्या बाजारपेठेच्या उत्पादनाची जर बाजारपेठेची वैशिष्ट्य जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या बाजारपेठेमधली उत्पादनं जी आहेत किंवा उत्पादनाचं स्वरूप जे आहे त्यावरून ही बाजारपेठ अगदी पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी बाजारपेठ असते. ओके. आणि पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी बाजारपेठ असल्यामुळे किंमत भेद पण करता येत नाही आणि त्यामुळे आपण बघतो कृषी मालाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला बहुतांशी करून किमती अंतिम ग्राहकाला ज्या किमती द्याव्या लागतात त्या किमती जवळजवळ सारख्या असतात. ओके. आणि सारख्या नसतील तर त्या सारख्या होतात ऑटोमॅटिकली. म्हणजे एखाद्याने वेगळी किंमत आकारण्याचा प्रयत्न केला तर ते सक्सेसफुल होत नाही पूर्ण या बाजारपेठेमध्ये, कृषी मालाच्या बाजारपेठेमध्ये. आणि दुसरं म्हणजे ग्राहकाला वेगळ्या किमती पण आकारता येत नाहीत. त्या ग्राहकाला एक किंमत, दुसऱ्या ग्राहकाला दुसरी किंमत असंही देखील आकारता येत नाही, कारण ते जर एखाद्याने प्रयत्न केला तर ते पण यशस्वी होत नाही. ओके. त्यामुळे ही जवळजवळ पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी बाजारपेठ आहे आणि पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी बाजारपेठ असल्यामुळे इथे कुणीही जाहिरात करण्याच्या नादाला लागत नाही किंवा जाहिरात करण्याच्या विचार फारसा करताना दिसत नाही. ओके. यावर जर पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असती, मक्तेदारयुक्त स्पर्धेची बाजारपेठ असते जशी ती सामान्यतः औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत आणि कृषी सेवा क्षेत्राच्या बाबतीतल्या उत्पादनांच्या बाबतीत आपल्याला अनुभवाशी येते. अशी मक्तेदारयुक्त स्पर्धेची बाजारपेठ जर असती तर उत्पादनाचा वेगळेपणा ठसवून देण्यासाठी, बरं ना, किंवा आपण कसे वेगळं ते पटवून देण्यासाठी ते त्या क्षेत्रामध्ये त्या मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या क्षेत्रामधल्या उत्पादक औद्योगिक क्षेत्रामधल्या आणि सेवा क्षेत्रामधली जाहिरात करताना आपण पाहतो. कृषी क्षेत्रामध्ये जाहिरात करून काय सांगणार, आमचे टोमॅटो हे यांच्यापेक्षा वेगळे आहेत असं सांगणार, की आमच्याकडची वांगी आम्ही या उत्पादकांपेक्षा वेगळी आहेत, रंगाला वेगळी आहेत, चवीला वेगळे सांगणार, असं काही सांगता येत नाही. बरोबर आहे. कारण हा जवळचा एकजिन्सी माल आहे कृषी माल हा, आणि त्यामुळे तिथे पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी बाजारपेठ असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जाहिरात होत नाही आणि ती जाहिरात होत नसल्यामुळे कृषी मालाचं विपणन पूर्णतः वेगळं ठरतं. ओके. आपण यापूर्वी विपणन ही संकल्पना पाहिले आणि कृषी मालाच्या बाबतीत वेगळेपणा काय आहे पण हे सुद्धा आपण यापूर्वी पाहिले. ओके. मात्र आपण हेही बघितलं होतं की कृषी मालाच्या बाबतीत जरी विपणन वेगळं असलं तरी कृषी मालाचं जर चांगली किंमत उपलब्ध व्हायला हवी असेल तर आजकाल शेतकऱ्यांनी विपणनाचा आधार घेणं आवश्यक आहे. अगदी पूर्णपणे औद्योगिक क्षेत्रामधल्या विपणनासारखं विपणन कृषी क्षेत्रामधल्या उत्पादकांना करता येणार नाही. ओके. तितकं अग्रेसिव्ह विपणन ते करू शकणार नाहीत, परंतु किमान बाजारपेठेमधल्या अपूर्णतांना दूर करण्याच्या दृष्टिकोनातून तरी जाहिराती करणं आणि त्या आधारे मार्केटिंगचा आधार घेणं आवश्यक आहे. असं जर केलं गेलं तर त्यातून मोठ्या प्रमाणात कृषी मालाला चांगली किंमत, म्हणजे मागणी देखील वाढेल आणि चांगली किंमत देखील उपलब्ध होऊ शकेल. तशा प्रकारचे काही अंशी प्रयत्न आजकाल वेगळ्या पातळीवर वेगळ्या व्यवस्था किंवा संस्था कृषी मालाच्या बाबतीत करताना आपण बघतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा बघितली होती, बरोबर ना. एक कोऑर्डिनेशन कमिटी, म्हणजे संडे असो मंडे त्यासारखी जाहिरात करणं, बरोबर ना. किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं आसामचा चहा किंवा देवगडचा हापूस संपूर्ण जगभर त्या ब्रँडिंगमुळं विकला जातो, मोठ्या प्रमाणात त्याला मागणी येते आणि त्यामुळे इतर हापूससारखा जरी तो हापूस असला तरी सुद्धा त्याला जास्त किंमत उपलब्ध होते. देवगडचा हापूस म्हटलं किंवा रत्नागिरी हापूस म्हटलं की संपूर्ण जगाच्या बाजारपेठेमध्ये अमेरिकेपासून युरोपपर्यंत, परंतु की अगदी मध्य-पूर्व आशियामध्ये सुद्धा. तर देवगड किंवा रत्नागिरी हापूस म्हटलं की त्याला जास्त किंमत मिळते. याचं कारण असं आहे की त्याचं ब्रँडिंग. त्यामुळे शेतमालाच्या बाबतीत अशा प्रकारे जर विपणनाचा किंवा मार्केटिंगचा आधार घेतला गेला तर शेतकरी अधिक चांगली किंमत उपलब्ध करून घेऊ शकतात. ओके. जरीही शेतमालाची बाजारपेठ ही पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारी बाजारपेठ असली तरी सुद्धा पूर्ण स्पर्धेच्या बाबतीत वैशिष्ट्ये कायम राखून, कारण ती कायम राखावीच लागतील,
ती ऑटोमॅटिकली राखली जातील. सुद्धा काही अंशी मगाशी म्हटलं तसं बाजारपेठेमधल्या अपूर्णता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जाहिरात आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टींचा आधार घेतला जाऊ शकतो. ओके. आता कृषी मालाच्या बाजारपेठेचा आपण विपणनाचा ज्यावेळेला आपण विचार करतो तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की कृषी मालाच्या विपणनामध्ये कोणकोणतं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असायला हवं. ज्यावेळेला आपण विपणनाचा विचार करतो त्यावेळेला तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कोणतं उपलब्ध असायला हवं याचा विचार सर्वप्रथम करावा लागतो. ओके. विपणनाची व्याख्या आपण यापूर्वी पाहिले. ओके. विपणन ही अशी प्रक्रिया आहे की जी वस्तूच्या उत्पादनापासून किंवा मालाच्या उत्पादनापासून ते ती वस्तू ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत. ओके. आणि त्यानंतर देखील काही वस्तूंच्या विशिष्ट औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत त्यानंतर देखील ज्या गोष्टी किंवा जी कामं करावी लागतात त्या सगळ्याला एकत्रितपणे विपणन किंवा मार्केटिंग असं म्हणतात. ओके. आता कृषी मालाचं जर मार्केटिंग करायचं म्हटलं आणि त्यासाठी जर कृषी बाजारपेठ विकसित करायची म्हटली तर त्यासाठी कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवं याचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. ओके. कृषी मालाच्या या विपणनामध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत विपणनाच्या बाबतीत कृषी मालाच्या विपणनामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असणं आवश्यक आहे. ओके. की ज्याच्यामध्ये या विपणनाच्या बाबतीत काही ठराविक प्रकारच्या गोष्टी किंवा ठराविक प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यांचा आपण सर्वप्रथम आढावा घेऊया. ओके. कृषी माल उत्पादित झाल्यानंतर जी प्रक्रिया ज्या प्रक्रिया कृषी माला आपण इथं आता कृषी मालाच्या विपणनाची प्रक्रिया औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे वापरली जाते त्या प्रकाराशी लावून बघूया की त्या प्रकारच्या त्या चॅनलशी आपण लावून बघितले की आपल्या लक्षात येईल की कृषी मालामध्ये कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असायला हवं. ओके. औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वप्रथम उत्पादन झालं की त्या उत्पादनाचं सर्वप्रथम केलं जातं पॅकिंग, की जी गोष्ट कृषी मालाच्या बाबतीत सुद्धा आवश्यक आहे. ओके. त्यामुळे कृषी मालाच्या विपणनाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे पॅकिंगची व्यवस्था ती उपलब्ध असायला हवी. ओके. पॅकिंगची व्यवस्था जर योग्य प्रकारे असे उपलब्ध असेल जसं औद्योगिक क्षेत्रामधलं पॅकिंग आकर्षक असतं बरोबर ना. पॅकिंग सर्वप्रथम उत्पादनाच्या अगोदर ग्राहकाचं लक्ष पॅकिंग वेधून घेतं. ओके. तशा प्रकारे कृषी मालाच्या उत्पादनासाठी सुद्धा असं आकर्षक पॅकिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूनं कृषी मालाचा जो डेलिकेटनेस आहे किंवा त्याचं जे नाजूक कृषी मालाचे स्वरूप आहे ते स्वरूप कायम ठेवून किंवा त्याला प्रोटेक्शन करणारं त्याला संरक्षण देणारं पॅकिंग तर असायलाच हवं, पण दुसऱ्या बाजूनं आकर्षक पॅकिंग देखील असायला हवं. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ जसं आता अलीकडे आपण हापूस आंब्याच्या बाबतीत बघतो रत्नागिरी किंवा देवगड असे प्रिंट केलेले बॉक्सेस उपलब्ध होतात. एक 10 या 5-6-7-8 वर्षामध्ये मग आपण आपल्याला हे अनुभवास येतं. पूर्वी कुठल्याही प्रकारच्या बॉक्समध्ये हे आंबे भरून विकले जायचे, परंतु आता तसं होताना दिसत नाही. आता अलीकडच्या स्वरूपात आकर्षक रंगाचे आकर्षक प्रकारचे असे बॉक्सेस तयार करून मग त्यामध्ये पॅकिंग केलं जातं. हे आवश्यक आहे. कृषी मालाच्या बाबतीत सुद्धा हे आवश्यक आहे. कारण ग्राहकाचं सर्वप्रथम लक्ष हे पॅकिंगकडे जातं. ओके. ग्राहक सर्वप्रथम कुठल्याही वस्तूच्या पॅकिंगकडे बघतो आणि मग पॅकिंग चांगलं वाटलं तर ती वस्तू पुढे जाऊन मग त्या वस्तूच्या आतमध्ये असणाऱ्या वस्तूच्या गुणवत्तेचा तो विचार करतो. ओके. त्यामुळे पॅकिंग हे प्रथमदर्शनी आकर्षणाचा भाग आहे. ओके. त्यासाठी सर्वप्रथम आकर्षक पॅकिंग असलं पाहिजे. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट असली पाहिजे स्टोरेज फॅसिलिटी. ओके. स्टोरेज फॅसिलिटी म्हणजे साठवणुकीची व्यवस्था. कृषी मालाच्या दृष्टिकोनातून विचार करायचं म्हटलं तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कृषी मालामध्ये साठवणुकीची व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. कारण औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत तेवढा विचार फार तीव्रतेने विचार करावा लागतो नाही असं नाही, तिथे पण साठवणूक लागते. ओके. परंतु कृषी मालाच्या बाबतीत ही वेगळ्या प्रकारची साठवणूक लागते. इथं नुसतंच माल साठवून ठेवणं नसतं तर त्या मालाचं रेफ्रिजरेशन किंवा तो माल टिकून कसा राहील हे पाहावं लागतं. ओके. त्यासाठी इथे साठवणुकीची वेगळी आणि स्वतंत्र व्यवस्था असावी लागते. औद्योगिक मालाच्या बाबतीत तो औद्योगिक माल तुम्ही त्या उत्पादकाने कसाही साठवला तरी चालू शकतो. एखाद्या स्टोरेज रूम मध्ये नुसता टाकून ठेवला आणि मग ज्यावेळेला मागणी येईल त्यावेळेला तो बाहेर काढला तरी चालू शकतं. कृषी मालाच्या बाबतीत हे होत नाही. कृषी मालाच्या बाबतीत काय करावं लागतं तर विशिष्ट प्रकारच्या व्यवस्था असणारी फॅसिलिटी किंवा सुविधा उपलब्ध करून घ्यावी लागते. उदाहरणार्थ माल टिकून राहील, भाजीपाला किमान
15 दिवस 20 दिवस टिकून राहील किंवा फळं महिनाभर टिकून राहतील, बरोबर ना. अशा प्रकारचं स्टोरेजची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागते. त्यामुळे स्टोरेज हे दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सोयी सुविधा आहे की जी उपलब्ध असायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठा. ओके. किंवा अगोदर वाहतूक, सॉरी, ट्रान्सपोर्टेशन. ओके, वाहतूक. वाहतुकीच्या सेवा सुविधा. बाजार उत्पादनाच्या ठिकाणापासून बाजारपेठेपर्यंत वाहून जाणाऱ्या वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. ओके. दुसऱ्या स्टोरेजच्या फॅसिलिटी मार्केटच्या जवळपास उपलब्ध असायला पाहिजेत. तसं त्या मार्केटपर्यंत नेणाऱ्या ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी पण पुरेशा उपलब्ध असायला पाहिजेत. त्या उपलब्ध असतील तर शेतकरी अधिक चांगल्या रीतीनं कृषी मालाचं उत्पादन करू शकतील. ओके. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी किंवा वाहतुकीच्या सेवा सुविधा हा एक महत्वाचा मुद्दा येतो. ओके. चांगल्या वाहतुकीच्या सेवा सुविधा, जेवढ्या वाहतुकीच्या सेवा सुविधा जास्तीत जास्त मार्केटला जोडणाऱ्या असतील आणि वेगवान असतील, तेवढे शेतकरी अधिक चांगल्या रीतीनं किंवा अधिक चांगल्या प्रकारे शेतमालाचं उत्पादन करायला पुढे येऊ शकतात. उदाहरणार्थ, कोकणामध्ये जर तुम्हाला फुलशेती करायची असेल तर फुलशेतीला जवळची बाजारपेठा ज्या आहेत तशी मेट्रो शहरं म्हणजे सगळ्यात जवळची बाजारपेठ म्हणजे मुंबई, जे 250-300 किलोमीटर आहे. तिथपर्यंत फुलं पोचवायची म्हटली तरी आपल्याला रस्त्यांचा विचार करता त्याला 8-10 तास लागतात, तोपर्यंत फुलं कोमेजून जातील, बरोबर आहे. त्यामुळे वेगवान फॅसिलिटी उपलब्ध असायला पाहिजेत. ओके. किंवा परदेशात पाठवायची म्हटली तर तशा प्रकारची व्यवस्था असली पाहिजे, विमानांची व्यवस्था असली पाहिजे, बरोबर आहे. तरच ते, जर बाजारपेठा चांगल्या उपलब्ध असतील आणि ते बाजारपेठेपर्यंत वाहून देणारी जर चांगली व्यवस्था उपलब्ध असेल वाहतुकीची, तर कृषी मालाचं योग्य रीतीनं विपणन होऊ शकते किंवा विक्री होऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून मग शेतकरी सुद्धा अधिक चांगलं उत्पादन करू शकतात. ओके. त्यामुळे वाहतुकीची ही आणखीन एक सुविधा आहे की जी कृषी मालाच्या विपणनाच्या बाबतीत आवश्यक आहे असं म्हणता येतं. त्यानंतर बाजारपेठांची उपलब्धता. ओके. मार्केट्स. काही कृषी मालाच्या बाबतीत मार्केट्स आपोआप उपलब्ध होतात, परंतु काही कृषी मालाच्या बाबतीत मार्केट्स उपलब्ध करून द्यावी लागतात. ओके. कृषी मालाचा वेगळेपणा लक्षात आणण्यासाठी बाजारपेठा, छोट्या छोट्या बाजारपेठा उपलब्ध करून द्याव्या लागतात. ओके. तर तशा प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध असायला पाहिजेत आणि बाजारपेठेच्या जवळपास मग या सगळ्या गोष्टी, स्टोरेज, बरोबर ना, किंवा ट्रान्सपोर्टेशन सगळ्या व्यवस्था उपलब्ध असायला पाहिजेत. ओके. कृषी मालाच्या बाजारपेठा स्वतंत्र आणि वेगळ्या बाजारपेठा आहेत, त्या औद्योगिक मालासारख्या नाही आहेत. ओके. मगाशीच म्हटलं तसं बाजारपेठ मुळातच पूर्ण स्पर्धेची असल्यामुळे अनेक वेळेला शेतकरी जी उत्पादनं करतात ते शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा वेगळेपणा ग्राहकांच्या लक्षात आणून देण्यासाठी मार्केट सेगमेंटेशन कृषी क्षेत्राच्या बाजारपेठेमध्ये फार महत्वाची भूमिका बजावू शकते. ओके. जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही मार्केटिंगमध्ये मार्केट सेगमेंटेशन शिकलेलं असणार आहे. ओके. तर हे मार्केट सेगमेंटेशन होणं आवश्यक आहे. ओके. हे मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊया की जे कृषी मालाला अधिक चांगली बाजारपेठ निर्माण करून देऊ शकतो. ओके. आपल्याकडं बघा, आपल्याकडं जो भाजीपाला उपलब्ध होतो बाजारपेठांमध्ये, ओके, तो 2 प्रकारचा भाजीपाला असतो. एक असतो तो जो पश्चिम महाराष्ट्रातून येतो, जो व्यापारी तत्वावर निर्माण केला गेलेला असतो, ज्यासाठी रासायनिक खतं आणि आधुनिक बी बियाणं वगैरे वापरलेली असतात. अशा प्रकारचा एक भाजीपाला आपल्याकडे येतो. आणि दुसरा स्थानिक पातळीवर तयार केलेला असतो की जो बहुतांशी करून पारंपरिक बी बियाणं वापरून तयार केलेला असतो बऱ्याच वेळा, आणि तिथं बऱ्याच वेळेला जैविक खतं वापरली जात असतात. ओके. हा एक भाजीपाला. जैविक खतं वापरून तयार केलेला भाजीपाला आणि रासायनिक खतं वापरून तयार केलेला भाजीपाला. ओके. आता दोन्ही म्हटलं तर भाजीपालाच, याच्यामध्ये फरक करण्यासारखं फारसं काही नाही. म्हणजे दोन्ही जर एकत्रच विकायला ठेवली तर ग्राहक वेगळी किंमत द्यायला अजिबात तयार होणार नाही, बरोबर. म्हणजे रासायनिक खतं वापरून तयार केलेला भाजीपाला आणि जैविक खतं वापरून तयार केलेला भाजीपाला असं दोन्ही एकत्र जर ठेवली, एकाच दुकानदाराने एकाच ठिकाणी जर एकत्र ठेवली उपलब्ध, तर ग्राहक निश्चितपणे वेगळी किंमत द्यायला तयार होणार नाही. ओके. याची 2-3 कारणं सांगता येतील. एक म्हणजे ग्राहकाच्या मनामध्ये असणारा संशय, दोन्ही सगळा माल एकत्र आहे म्हटल्यानंतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याच्यामधला वेगळेपणा आयडेंटिफाय करू शकणार नाही. ओके. आणि त्यामुळे काय होईल की शेतकऱ्याला नाहक त्याच किमतीला तो माल विकावा लागेल. परंतु जर आपण असं केलं की जैविक
खतं वापरून जो भाजीपाला स्थानिक पातळीवर तयार होतो त्यासाठी एक स्वतंत्र बाजारपेठच जर निर्माण केली, ओके, ती मग ती लोकेशनल सुद्धा असायला हवी, त्याचं लोकेशन पण वेगळं असायला पाहिजे, ते स्वतंत्र असायला पाहिजे, एकंदरीत त्याचा आवाका पण स्वतंत्र असला पाहिजे. अशी जर स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली तर त्यातून ग्राहकांच्या मनामध्ये एक वेगळा विचार त्यातून येतो आणि त्यांची वेगळी मानसिकता तयार होते, ओके, आणि त्यातून मग त्या मालासाठी चांगली किंमत उपलब्ध होऊ शकते. ओके, अशा प्रकारचे प्रयोग काही ठिकाणी झालेले आहेत, होतात देखील. ओके, आपल्याकडे आपण आपल्या परिसरामध्ये बघतो की आपल्या परिसरामधले शेतकरी, स्थानिक शेतकरी इथे बाजारपेठेमध्ये माल विकायला आणतात, वस्तू विकायला आणतात, परंतु त्यांना बाजारपेठेमध्ये जो दर आहे तेवढा दर पण अनेक वेळा मिळत नाही. बाजारपेठेमध्ये जर 60 रुपये किंवा 80 रुपये वांगी असतील तर स्थानिक वांग्यांना पण तोच दर द्यावा लागतो. ओके, खरं तर स्थानिक वांगी जर जैविक खतं वापरून जर उत्पादित केली असतील तर त्यांना जास्त किंमत उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण त्याची जास्त किंमत का उपलब्ध व्हायला पाहिजे याचं महत्वाचं कारण असं आहे की जैविक खतं ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्याचे जे उत्पादन आहे त्याचं उत्पादन रासायनिक खतं वापरून केलेल्या उत्पादनापेक्षा कमी येतो. ओके, त्यामुळे त्याचा आकार उत्पादन तेवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस येत नाही, मुळात ते उत्पादन कमी येतं. आणि दुसऱ्या बाजूने ते जैविक खतं, रासायनिक खतं वापरलेली नसल्यामुळे त्या आरोग्यास चांगलं असतं ते उत्पादन, बरोबर आहे. त्यामुळे त्याला अधिक दर मिळणं हा त्या उत्पादनाचा हक्क आहे, त्या शेतकऱ्याचा हक्क आहे. पण तसं होत नाही. बाजारपेठेमध्ये आपल्याला काय दिसतं, बाजारपेठेमध्ये ज्या दरानं वांगी इकडे विकली जातात 60 रुपये किंवा 80 रुपये किलो, त्याच दरानं ही वांगी विकावी लागतात शेतकऱ्यांना. ओके, असं का घडतं? असं हे घडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मार्केट सेगमेंटेशन नाही. ओके, मार्केट सेगमेंटेशन नसेल तर हे काय होतं, मार्केट सेगमेंटेशन नसेल तर योग्य किंमत मग मालाला मिळत नाही. कारण ग्राहकाच्या मनामध्ये अनाहूतपणे कंपॅरिझन येतं आणि मग ग्राहक जिथे स्वस्त मिळेल किंवा जास्त मिळेल तिथे ग्राहक सहजपणे जातो आणि ते त्या असल्यामुळे ते जास्त किंमत आकारता येत नाही. ओके, याउलट जर स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली, उदाहरणार्थ अशा प्रकारचा प्रयोग तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, परंतु कुडाळ बद्दल तुम्हाला ऐकून माहिती असेल. कुडाळ ह्या शहराच्या बाजारपेठेमध्ये आठवड्यातून एक वार, त्यांनी मला वाटतं रविवार ठेवलेला आहे, रविवारी फक्त जैविक खतं वापरून केलेला जो स्थानिक भाजीपाला आणि स्थानिक उत्पादन आहेत त्यांची बाजारपेठ भरते. फक्त बाकी सगळे दुकानदार बंद असतात, बाकी कुणी इतर कोणा आपली उत्पादनं विकायची नाहीत, फक्त या लोकांनी येऊन आपली बाजारपेठेमध्ये उत्पादनं विकायची. असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला ग्राहक ऑटोमॅटिकली ग्राहकाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारच्या मानसिकता तयार होते आणि मग तो जास्त किंमत द्यायला तयार होतो. ओके, तर अशा प्रकारे स्वतंत्र मार्केट्स उपलब्ध असायला पाहिजे शेती क्षेत्रासाठी आणि छोटी छोटी मार्केट्स उपलब्ध व्हायला पाहिजे. ती जर उपलब्ध असतील, आता मी तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन बद्दल सांगितलं, पण ओव्हरऑल मार्केटच उपलब्ध असायला हवीत. ती जर उपलब्ध असतील तर शेतकरी अधिक चांगल्या रीतीनं हे करू शकतील. ओके, आता या मार्केटच्या बाबतीत हे जे आहे हे विपणनाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बरं ना. त्या विपणनाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मार्केटचं इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. ओके, आता समजा मार्केट उपलब्ध आहेत पण तो मार्केटमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर वेगळ्या प्रकारचं पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध असायला हव्यात. त्या उपलब्ध असतील तरच हा जो शेतकरी आहे तो अधिक चांगल्या रीतीने आपला शेतमाल विकू शकेल. आता जिथे मार्केट उपलब्ध असतील त्या मार्केटमध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत. एक म्हणजे पहिली गोष्ट स्टोरेजची व्यवस्था, जशी शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या ठिकाणी असली पाहिजे तशी ती मार्केटच्या ठिकाणी पण स्टोरेजची व्यवस्था असली पाहिजे. जसं औद्योगिक क्षेत्रामधल्या उत्पादनाच्या बाबतीत औद्योगिक विक्रेते काय करतात, मार्केटच्या जवळ जिथे त्यांचं मार्केट असेल तिथे एक स्टोरेजची व्यवस्था करतात आणि त्यांच्या उत्पादनाच्या पण तिथे पण एक स्टोरेजची व्यवस्था असते, बरं ना. म्हणजे कुठलीही कंपनी घ्या तुम्ही, सिमेंट कंपनी घ्या किंवा आणखीन कुठलीही कंपनी घ्या, तुम्ही तिथे काय होतं, औद्योगिक मालाच्या उत्पादनाच्या बाबतीत त्यांचं कंपनीच्या एक स्वतःचं गोडाऊन असतं, कंपनी जिथे असते तिथे तिथे कंपनीचा माल तयार झाला की लगेच तो गोडाऊन मध्ये साठवून ठेवला जातो आणि मग मार्केट जिथे असेल त्या मार्केटच्या जवळ पण एक गोडाऊन असतं. ओके, आपण बघतो की सिमेंट कंपन्यांची गोडाऊन्स आपल्या परिसरामध्ये सुद्धा आहेत. संगमेश्वर तालुक्यामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक तालुक्यामध्ये सिमेंट कंपन्यांची गोडाऊन्स आहेत. ओके, ते तिथे गोडाऊन्स का करतात, एक तर कंपनीचं पण मोठं गोडाऊन तिथे असतं कंपनीच्या ठिकाणी, उत्पादनाच्या ठिकाणी आणि ते मार्केटच्या ठिकाणी सुद्धा. याचं कारण असं की मार्केटमध्ये ज्यावेळेला मागणी वाढते त्यावेळेला तत्काळ पुरवठा करता आला पाहिजे, यासाठी मार्केट जवळ याची स्टोरेजची व्यवस्था असली पाहिजे, बरोबर आहे. तर मार्केटमध्ये स्टोरेजची व्यवस्था असणं, बरोबर आहे, ही मार्केटचं मधलं हे आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ओके, दुसरी गोष्ट मार्केटमध्ये खरेदी विक्रीची किंवा ग्राहकांना येऊन खरेदी करण्यासाठी आणि यांना विकण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे.
मार्केटमध्ये एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था असली पाहिजे की जिथे ग्राहक येतील खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी विक्रेते उपलब्ध असतील अशा प्रकारची एक स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे, फिजिकल व्यवस्था असली पाहिजे. ओके, नुसतंच मार्केट म्हणून उपयोगाचं नाही. ओके, त्यासाठी स्वतंत्र प्रकारची व्यवस्था आणि त्यावर पुन्हा नियंत्रण ठेवणारी व्यवस्था असली पाहिजे. कसं आहे, औद्योगिक क्षेत्रामधल्या उत्पादनाच्या बाबतीत अशा प्रकारच्या नियंत्रणात्मक व्यवस्था असण्याची गरज नाही. आपल्या बाजारपेठेमध्ये अशा काही प्रकारची नियंत्रणाची व्यवस्था अप्रत्यक्षपणे आहे, पण प्रत्यक्ष नियंत्रणाची व्यवस्था असण्याची गरज आपल्याला वाटत नाही. परंतु कृषी मालाच्या बाबतीत ग्राहकांची पिळवणूक होऊ नये, उत्पादकांची पिळवणूक होऊ नये, या दृष्टिकोनातून मध्यस्थांवर लक्ष ठेवणारी एक व्यवस्था असली पाहिजे. ओके, ज्याला आपण बाजारपेठ व्यवस्था असं आपण म्हणतो. ओके, ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये त्याला एक मार्केटिंग फेडरेशन्स वगैरे असं म्हणतात बघा. ओके, की ज्या तिथे त्या बाजारपेठेमध्ये ती व्यवस्था असते आणि ती संपूर्ण बाजारपेठेवर लक्ष ठेवून असते. म्हणजे एका बाजूने शेतकऱ्यांना ची लुबाडणूक होत नाहीये ना, कारण या सगळ्या बाजारपेठेमध्ये जे विक्रेते असतात ते शेतकरी असतील असं नाही, ते बहुतांश वेळेला मध्यस्थ असतात. ओके, आणि त्यामुळे ते एका बाजूने ते त्यातून विक्रेत्यांची पिळवणूक होऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांची पण पिळवणूक होऊ शकते कृषी मालाच्या बाबतीत. त्यामुळे तिथे तशा प्रकारची एक व्यवस्था असली पाहिजे की जी लक्ष ठेवून राहू शकेल. ओके, त्यानंतर मार्केट इन्फॉर्मेशन देणारी एक व्यवस्था तिथे असायला पाहिजे कृषी मालाच्या बाबतीत. ओके, मार्केट इन्फॉर्मेशन आपण स्वतंत्र मुद्दा बघणारच आहोत, पण मार्केटमधल्या ज्या या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये मार्केट इन्फॉर्मेशन देणारी व्यवस्था असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ओके, मार्केट इन्फॉर्मेशन देणारी व्यवस्था का, की जेणेकरून ग्राहकांना आणि विक्रेत्यांना म्हणजेच उत्पादकांना, विशेषतः उत्पादकांना, मध्यस्थांना नव्हे, उत्पादकांना आणि विक्रेत्यांना या बाजारपेठेमधल्या वस्तूच्या किमती काय आहेत हे कळायला हवं. ओके, म्हणजे एकतर तिथं होलसेलचा दर काय आहे आणि रिटेलचा दर काय, हे दोन दर प्रत्येक वस्तूच्या बाबतीत काय आहेत याचं इंडिकेशन ग्राहकांना स्पष्टपणे आणि विक्रेत्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. ओके, होलसेलचा दर कोणासाठी, विशेष करून विक्रेत्यांसाठी आणि घाऊक खरेदीदारांसाठी. ओके, म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि घाऊक खरेदीदारांसाठी. आणि रिटेलचा दर जो आहे तो कोणासाठी, तो ग्राहकांसाठी. ओके, त्यामुळे हे दर जर डिस्प्ले होत असतील, उपलब्ध होत असतील आणि सहजपणे उपलब्ध होत असतील तर त्यातून त्या दोघांची पिळवणूक होणार नाही. बरोबर ना. आपल्याकडच्या कृषी मालाच्या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे दोघंही आपण अनुभव घेतो की दोघंही नाडले जातात. शेतकरी पण नाडला जातो आणि ग्राहक पण नाडला जातो. आपण बऱ्याच वेळेला बघतो हे. जो भाजीपाला आपल्याकडे 80 रुपये, 100 रुपये, 120 रुपये बरोबर ना किलो, आता सध्या सुद्धा 120 रुपये, अगदी 150 रुपये किलो सुद्धा भाज्या विकल्या जात आहेत. बरोबर ना. हा या दरानं जो भाजीपाला आपल्याकडे विकला जातो, ओके, हा भाजीपाला बाजारपेठा त्या शेतकऱ्यांकडून त्याच बाजारपेठेमध्ये जेव्हा शेतकरी विकायला आणतो तर त्याच्याकडून मात्र 20 रुपये, 30 रुपये किलोनं खरेदी केला जातो. ओके, हा जो मधला गॅप आहे, हा गॅप का निर्माण होतो, कारण मार्केट इन्फॉर्मेशन पुरेशी नाही. ओके, बाजारपेठेची माहिती दोघांना दिली जात नाही, माहिती दडवून ठेवली जाते. ओके, होलसेलचे दर काय आहेत हे रिटेलर्सना माहित नसतं, हे ग्राहकांना माहित नसतं आणि ग्राहकांना अंतिम ग्राहक वस्तू कितीला विकली जाते हे यांना पण माहित नसतं. बऱ्याच वेळेला विक्रेत्यांना पण माहित नसतं आणि माहिती असलं तरी ते त्यांची इनॅबिलिटी असते, बरोबर ना, असमर्थता असतं की स्वतः तिथे उभं राहून विकू शकत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्याचा गैरफायदा घेतला जातो हे आपण पाहतो. तर इथे मार्केट इन्फॉर्मेशनची व्यवस्था उपलब्ध असली पाहिजे. ओके, अशा प्रकारे मार्केटचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जर पुरेशा प्रमाणात आणि योग्य रीतीने उपलब्ध असेल तर शेतकरी योग्य रीतीनं आपल्या मालाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवू शकेल आणि तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यातून ग्राहक आणि शेतकरी, प्रत्यक्ष उत्पादक या दोघांचं हितरक्षण होऊ शकेल. ओके, आता आपण मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर काय काय लागतं हे बघितलं, एक 3-4 मुद्दे बघितले. ओके, आणि मार्केट हा मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर मधलाच एक भाग आहे. या मार्केटच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे हे आपण बघितलं. ओके, इथं आपण आता थांबणार आहोत. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण मार्केट इन्फॉर्मेशन, मार्केट ट्रेनिंग आणि एनेबलिंग एन्व्हायरमेंट हा भाग पाहणार आहोत. ओके.